जय श्रीराम. वेट लॉस करायचे पण कन्फ्युजन मध्ये की भात खायचा का पोळी खायची. तर हे तुमचं कन्फ्युजन पूर्ण दूर होऊन जाणार आहे आजची व्हिडिओ पूर्ण बघून. भरपूर जणांना इच्छा असते की वेट लॉस मध्ये पोळी खायला पाहिजे किंवा भात खायला पाहिजे. भरपूर जणांचं भात आवडीचं असतं, भरपूर जणांचं पोळी आवडीची असते, भरपूर जणांना तर पोळीशिवाय होत नाही. दोन टाइम पोळी लागत असते, रात्रीच्या आणि सकाळच्या जेवणामध्ये. आणि काही काही जणांना सकाळच्या रात्री जेवणामध्ये दोन टाइम भात लागत असतो, पण त्यांना वेट लॉस सुद्धा करायचे असते. तर ते कन्फ्युजन मध्ये असतात की वेट लॉस मध्ये भात खाल्ला पाहिजे की पोळी खायला पाहिजे. भरपूर जण असे करतात, एकदम विचारामध्ये असतात की भात खाल्ल्याने खूप लवकर वजन वाढतं, खूप लवकर फॅट वाढत असतं, तर आपण भात नाही खाल्ला पाहिजे, पोळी खात असतात. भरपूर जणांना वाटतं की भात चांगला असतो, पोळी नाही खायची असते, पोळी लवकर वजन वाढत असतं. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सर्वात जास्त मॅटर काय करतो, तुमचं पोर्शन तुम्ही किती खाताय, किती भात किती प्रमाणात खाता किंवा पोळी किती प्रमाणात खाता हे मॅटर करत असतं. आता मी सर्वात पहिले तुम्हाला सांगतो, भात म्हणजे राईस, बॉइल्ड राईस. काय असतं याच्यामध्ये मित्रांनो, याच्याने भात खाल्ल्याने एनर्जी लवकर भेटत असते, त्यानंतर कार्बोहायड्रेट चांगले होत असते आणि हा हलका असतो, म्हणून याच्याने वारंवार भूक लागत असते. बरोबर, हे झालं तुमचं भातमध्ये. आणि एक सांगायचं राहून गेलं, हो भातमध्ये ना मित्रांनो, फायबरचं प्रमाण हे कमी असतं. आणि भातमुळे आपल्याला आपण खाल्लं ना तर थोड्या वेळाने परत भूक लागत असते, म्हणजे ओव्हर इटिंग होत असते. म्हणून भात खाल्ला तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात कॅलरी जात असते, कारण की ओव्हर इटिंग होत असते आणि फायबरही कमी असतं. आता पोळीमध्ये फायबरचे जास्त प्रमाण असतं, कारण की ओव्हर असतं, ते गव्हाचं असतं. त्यानंतर आपण थोडी सुद्धा पोळी खाल्ली, म्हणजे दोन पोळ्या सुद्धा खाल्ल्यानंतर आपलं पोट भरलेलं असतं, ज्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतं. आणि याचा सुद्धा पोर्शन मॅटर करत असतं की तुम्ही किती प्रमाणात खाता. आता मी तुम्हाला सांगतो की राईस म्हणजे भात आणि पोळी मधून कुठलं बेटर आहे. तर बघायला गेलं तर दोन्ही सेम. तुम्ही एक पाऊल राईस खा किंवा दोन पोळी खा, दोन्हीमध्ये कॅलरीची सारखी बसणार, म्हणून तुम्ही किती खाताय. म्हणून मी पहिलं सांगितलं होतं की पोर्शन मॅटर करतं, म्हणजे तुम्ही किती खाताय त्यावर डिपेंड करतं. म्हणून तुम्ही तुमच्या डाएटमध्ये जर तुम्हाला राईस ऍड करायचा असेल तर त्याची मात्रा ठरवा, किंवा पोळी ऍड करायची असेल तर त्याची मात्रा ठरवा. पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या नॉलेजच्या हिशोबाने तुम्हाला जे वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही पोळी ऍड करा आणि त्याची सुद्धा मात्रा ठरवा, एक किंवा दोन पोळी, त्याच्यावर जाऊ नका, हे बेटर राहणार. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता की पोळी वर्सेस भात काय बेस्ट आहे. तर तुम्हाला मी पुरं कन्फ्युजन, तुमच्या जे डोक्यातलं कन्फ्युजन होतं, पूर्ण कन्फ्युजन होतं, सर्व क्लिअर करून दिलं. तर आता आपला असा विषय तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय